ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये शिवसेना आणि शिंदेची शिवसेना आणि भाजप यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, कसं बघता याकडे? बघा, आम्ही सुरुवातीपासून सांगतो की भारतीय जनता पक्षाने स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शिवसेना फोडण्याचं महापाप केलं आणि त्यामध्ये गद्दार एकनाथ शिंदेच्या गटाने ते पाप झेललं स्वतःवर. आता त्या पापाचं वाटेकरी त्यांना व्हावंच लागेल आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची आता गरज संपलेली आहे. शिंदे गटाची गरज संपलेली आहे भारतीय भाजपाला. आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करतीलच. आणि म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाऊबंदकीचे जे काय वार चाललेलं आहे त्यामध्ये शिंदे गटाची विसर्जन करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होईल. शक्यतो आमचे प्रयत्न राहतील की महाविकास आघाडीने एकत्रित लढावं, परंतु छोट्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा असते प्रत्येक पक्षाच्या, त्यामुळे चर्चा तर करणार पण कंपल्सरी नाही आहे. शक्यतो महाविकास आघाडीचा प्रयत्न करू, नाही झालं तर स्वतंत्र लढू. काल एक पवईमध्ये खरं म्हणजे काल पवईमध्ये जी दुर्दैवी घटना घडली होती, रोहित आर्याने निष्पाप असलेल्या काही मुलांना डांबून ठेवलं होतं आणि ओलीस ठेवलं होतं. परंतु मी मनापासून अभिनंदन करेन पवई पोलिसांचं की ज्यांनी अत्यंत कुशलतेने आणि बुद्धिचातुर्याने आरोपीला तर पकडलंच पण त्या मुलांनासुद्धा सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे. दुर्दैवाने सध्या महाराष्ट्रामध्ये क्राईम रेट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. गृहमंत्री मुख्यमंत्री एक असूनसुद्धा गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही, गुन्हेगारांवर वचक राहिलेले नाही आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रकार होत आहेत.